आता आपण चाललेलो आहोत होक्कायदोमधील नोबोरू बेत्सू आणि माउंट तोया. सो ती एक आपण ट्रिप बुक केलेली आहे. सो अमेझिंग आहे. सकाळी 8 वाजताचं सगळ्यांचं बुकिंग आहे. तिथून शुप्पाचं होणार आहे. आणि देन त्याच्यानंतर ओ माय गॉड, त्या ठिकाणी दिसतंय का तुम्हाला पर्वत? ओके, सो सॉरी तुमच्याशी बोलते तोपर्यंत गँग दुसरीकडे गेली आहे. आपण कॅच करू. तसं जपानमध्ये अगदी वसंत ऋतू सुरू झालेला, पण या होक्कायदोमध्ये अजूनही थंडी होती, कारण होक्कायदोमध्ये भरपूर बर्फ वगैरे पडतो. सो त्याच्यामुळे सगळ्यांनी स्वेटर वगैरे घालून सकाळी 7 वाजता आपण आता मेन ठिकाणी चाललेलो आहोत. आणि या सगळ्यांना रेडी करून घेतले, कारण ट्रिप असल्यामुळे सकाळपासून संध्याकाळपर्यंत साधारणतः सकाळी 7 ते संध्याकाळी 7:30-8 वाजेपर्यंतची ट्रिप आहे. सो मुलांना लागणारं एक्स्ट्राचं खायला वगैरे सुद्धा बरोबर घेतलेलं. काही ठिकाणी ते आम्हाला उतरवणार होते, बट थोडंसं जापनीज फूड असल्यामुळे ते सगळे खातात की नाही हा प्रश्न होता. त्यामुळे आपल्याबरोबर आपले जे काही इंडियन स्नॅक्स वगैरे होते तर ते आम्ही बरोबर घेतलेले. सो अगदी थोड्या अंतरावर, म्हणजे खरं सांगायचं तर साप्पोरोमध्ये अगदी जवळजवळ जर तुम्हाला चालणं वगैरे पॉसिबल असेल तर अगदी फिरून सगळ्या गोष्टी बघू शकता. ओ माय गॉड. अँड हिअर इज मेन आपण जो सकाळी सकाळी पाहिलेला आहे तो आहे साप्पोरो टॉवर. ओके. जपानमध्ये कुठल्याही सिटीमध्ये तुम्ही गेलात ना तर सगळ्यात जास्त त्या सिटीमधला टॉवर सगळ्यात जास्त फेमस असतो, एवढं लक्षात ठेवा. म्हणजे जसं टोक्यो टॉवर आहे तसा हा साप्पोरो टॉवर. ओके, तिथं बघा लिहिले 7:30 वाजलेले आहेत. ओके, सो सकाळचे 7:30 वाजलेले आहेत. मुलांना घेऊन आलेलो आहे. येस, मी प्रत्येक स्पॉटला सगळ्या फॅमिलीचा एक एक फोटो काढून ठेवला, मस्त मेमरीज. ओके, सो ओके, येते का मध्ये तो एकदम सिग्नलचा पण हे आला. ओके, चला जाऊयात पुढे. रस्ता क्रॉस करायचा. श्रीराजला बिलकुल म्हणजे हे करायचं नव्हतं. ओ माय गॉड, उठ 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 उठ. तो चिडला, ॲक्च्युली तो चिडला की एकदम जमिनीवरतीच झोपतो किंवा बसतो, अशा गोष्टी करतो तो. सो किती सुंदर दृश्य दिसतंय, माय गॉड. बऱ्याच वेळा म्हणजे मी तुम्हाला माझ्या बाकीच्या व्हिडिओजमध्ये पण मी सांगते की जे डोळ्यांना दिसते त्याच्याही पेक्षा म्हणजे मला कॅमेरामध्ये कॅच करणं शक्य नाही आहे, इतकं अमेझिंग आहे ते. खूप सुंदर, मस्त. इथून छोटीशी एक नदी वाहते, स्वच्छ आणि क्लीन आहे. ओके, म्हणजे ओढा म्हणतो ना आपण, तसं आहे अगदी. सो या ठिकाणी साकुराची एक 2-3 झाडं होती की ज्याला छान असे फुलं आलेली साकुराची. सो इथे आम्ही बसून छान एक फोटो काढला. एकच मिनिट. साप्पोरो टॉवर. अरे पडशील बाबा. हां, किती सुंदर दिसते ना, मस्त, छान. मधील साप्पोरो या शहरामध्ये भरपूर गोष्टी आहेत बघण्यासारख्या, आणि हा तुम्हाला दिसत असेल साप्पोरो टॉवर. सो हा सुद्धा खूप फेमस आहे. या ठिकाणावरून भरपूर बसेस जातात, म्हणजे जरी तुम्ही ट्रिप वगैरे बुक केली तरी फायनल डेस्टिनेशन तुमचं साप्पोरो टॉवरच असणार आहे. आणि खूप अमेझिंग वेदर आहे, मस्त. सो चला आपण ट्रिप एन्जॉय करू. ओके, सो या ठिकाणी हा आपला ट्रिपचा गाईड आहे. ओके, सो हा दुसऱ्या देशामधला आहे. मी आता बहुतेक व्हिएतनाम किंवा थायवानचा आहे, पण तो जपानमध्ये सेटल झालेला आहे. त्याची जापनीज वाईफ आहे. सो माय गॉड, त्याने पूर्ण ट्रिपमध्ये जपानी, त्यानंतर चायनीज आणि अजून एक कुठली तरी भाषा बोलत होता तो, इंग्लिश. येस. सो त्यांनी पूर्ण एंटरटेनमेंट केलं आमचं. आणि खरं सांगायचं तर जर तुम्ही होक्कायदोला वगैरे गेलात तर तुम्ही ट्रिप बुक करणं किंवा स्वतःची गाडी असणं, या 2च गोष्टींनी तुम्ही फिरू शकता. बाकी थोडंसं इनकन्व्हिनियंट आहे आणि खूप वेळखाऊ आहे. म्हणजे इथे बस बदला, इथे ट्रेन बदला, अशा बऱ्याच गोष्टी आहेत. सो अशा पद्धतीने आपण पुढे पुढे गेलेलो आहेत. आता एका स्पॉटला उतरल्यानंतर मी तुम्हाला तिथल्या काही गोष्टी सांगेल. सो बघूयात. पुढे पुढे जरा गेल्यानंतर मी पुन्हा त्या स्पॉटला बोलते. आता फक्त तुम्ही जरा एन्जॉय करा.
वा. सो हे जे तुम्हाला दिसतंय ना, हे पूर्ण आहे साप्पोरो होक्कायदो म्हणा, कारण साप्पोरोपासून आपण आता थोडंसं बाहेर आलो. सो होक्कायदो आहे. होक्कायदोमध्ये वापरात नसलेली जमीन खूप जास्त आहे, त्यामुळे आपल्याला जाण्यासाठी वेळ लागणार आहे थोडासा. अजून एक गंमत दाखवू का? वाव, कसला खडक दिसतोय. म्हणजे तो डोंगर किंवा असं बघण्यापेक्षा तो खडकच मला असा झाला की इतकं तो फोडण्यासाठी पण किती कष्ट लागेल. सो त्यावरती जे पांढरं हे दिसतंय तुम्हाला, तर ते म्हणजे बर्फ आहे. कारण जपानमध्ये होक्कायदो या ठिकाणी खूप जास्त बर्फ पडतो आणि तो अजूनही चालू आहे. जरी आपण तिथे एप्रिलमध्ये गेलो असेल, एप्रिल एंडला गेलोय, ओके, म्हणजे एप्रिल एंड अगदी 28-29 तारीख आहे, तरी सुद्धा काही काही ठिकाणी तुम्हाला असे बर्फाचे हे दिसतील. आपण ज्या ठिकाणावरून जाणार आहे ना, तिथं सुद्धा अजून बर्फाच्या अशा लाद्या पडलेल्या तुम्हाला दिसतील. म्हणजे साचलेला बर्फ हळूहळू वितळायला लागलेला आहे. ठीक आहे. सो मस्त होतं. जाताना बघण्यासारख्या बऱ्याच गोष्टी होत्या, त्यामुळे झोप काही लागली नाही. हे पण पाहायचंय, ते पण पाहायचंय भरपूर. आणि हो मंडळी, तुम्हाला ज्या ठिकाणी मी घेऊन जाणार आहे ना, ते प्लेस म्हणजे त्याची हिस्ट्री मी तुम्हाला सांगणार आहे. सो ती सुरू करण्यासाठी थोडासा आपण वेळ घेऊयात. आणि येस, एकदा हे दृश्य बघून झाल्यानंतर पुन्हा आपण आपल्या लाईव्ह कॉमेंट्रीकडे येऊयात. सो भरपूर खूप चांगलं सांगत होता ॲक्च्युली, कारण लोकांना एंटरटेन करणं, त्यांना झोपू न देणं. आता किती वेळ राहिला आहे आपल्याला तिथं पोहोचायला, ह्या सगळ्या गोष्टी इतक्या व्यवस्थित सांगत होता तो. त्यामुळे वर्थ होते खरं ते पैसे आणि ती ट्रिप बुक करणं. सो 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 आता आपण एंट्री केली आहे राक्षसाच्या शहरामध्ये. ओके, आता मी तुम्हाला सांगणार आहे की नोबोरीबेत्सू जे ठिकाण आहे, इथे सर्वत्र खूप मोठे मोठे ओणी दिसतात. ओणी म्हणजे काय माहिती आहे का? राक्षस. थांबा, या बाजूने पहिल्यांदा तुम्हाला दाखवते म्हणजे लक्षात येईल. लुक ॲट दिस. सो हे जे शहर आहे ते आहे राक्षसाचं शहर. सो बस स्टॉप, रस्ते, या ठिकाणी तुम्हाला राक्षसांचे पुतळे किंवा असे थीम तुम्हाला पाहायला मिळेल. स्थानिक लोक असं मानतात की राक्षस हे जिकोकुदानीमध्ये राहतात. आता जिकोकुदानी म्हणजे काय, तर दिस प्लेस, हे जे प्लेस आहे ज्या ठिकाणी आता आपण थांबलोय, दिस इज जिकोकुदानी. ओके, नोबोरीबेत्सू मधला हा जिकोकुदानी म्हणजेच नरकाची दरी, हेल व्हॅली म्हणतात याला. आता का हेल व्हॅली म्हणतात माहितीये का? त्याची कारणं आहेत खूप जास्त. सो आपण चालत चालत जाऊयात, म्हणजे ते पाहिल्यानंतर तुमच्या लक्षात येईल. ओके. सो या भागामध्ये ना जिवंत पाण्याचे झरे आहेत. जिवंत पाणी म्हणतात का, तर कसं म्हणता येईल त्याला? उकळत्या पाण्याचे झरे, जिवंत पाणी. हा, त्याला जिवंत म्हणायचं कारण म्हणजे कारण ते पूर्ण असे गरम आहेत आणि अगदी पृथ्वीच्या असे भूगर्भातून येताना तुम्हाला दिसतील. सो हा जो रस्ता जातो तो जातो जिकोकुदानीला, म्हणजे नरकाच्या दरीमध्ये, हेल व्हॅली. सो आपण आता तिथं जाणार आहोत. सो ते बघायचं आहे आपल्याला. सो जमिनीमधून सतत वाफा बाहेर येतात. का म्हणतात त्याला जिकोकुदानी किंवा हेल व्हॅली? तर जमिनीमधून सतत असा वाफा बाहेर येतात, कारण पाणी खाली उकळतं असेल, त्यानंतर गंधकाचा वास, सल्फरचा वास येतो त्या ठिकाणी. खूप तुम्ही बघू शकता, म्हणजे अक्षरशः काही काही ठिकाणी आहे ना असं पिवळसर आहे डोंगर तो. म्हणजे त्यांनी या ठिकाणी दिसते पहा कशा वाफा येतात ना, गरम वाफा आहेत आणि त्या. सो त्या ठिकाणी डोंगर पोखरत असताना त्यांच्या असं लक्षात आलं की इथे खूप वेगळं काहीतरी आहे, म्हणून त्यांनी त्याला नरकाची दरी असं नाव दिलंय. बिकॉज त्यांनी ते खोदल्यानंतर दिसते तुम्हाला एक वेगळाच हे होता मंडळी. आय होप तुम्ही हा एन्जॉय कराल, कारण ॲक्च्युअलमध्ये बघताना माय गॉड खूपच जबरदस्त होतं. तर या ठिकाणचा सगळा खडक हा गरम आहे, गरम. ओके. सो तुम्हाला एक मजेशीर गोष्ट मी सांगते. ओयुनो यामा म्हणून एक ठिकाण आहे, ओयुनुमा. ओके, मी या ठिकाणी वाटलंच तर लिहून ठेवेल किंवा माझ्या डिस्क्रिप्शनमध्ये मी तुम्हाला पाठवते, कारण जपानी नाव आहे अगदी थोडंसं वेगळं. तर त्या ठिकाणी जे उकळत्या पाण्याचं सरोवर आहे, ओ माय गॉड, अजूनही मी खरं सांगू का, असं वाटतं मी त्या ठिकाणावरतीच आहे अजून. सो अमेझिंग. ओके. सो आपण पुढे पुढे पण जाणार आहे. इथून आपल्याला एक रस्ता दिलाय, तिथून खाली खाली आपण जाऊन अगदी जवळून फोटो वगैरे घेऊ शकतो. आता मी तुम्हाला ते ओयुनुमा हे जे ठिकाण आहे, तर हे उकळत्या पाण्याचं सरोवर आहे मंडळी. तर त्याचं तापमान हे काही ठिकाणी, त्या सरोवरामध्ये काही ठिकाणी त्याचं तापमान हे 50 अंश सेल्सिअसपेक्षा जास्त आहे.
आणि ज्यावेळेस बर्फ वगैरे पडतो त्यावेळेस ते पाणी बिलकुल फ्रीज होत नाही. सो किती अमेझिंग आहे, माय गॉड. मला खरं सांगू का, प्रश्न पडतो या ठिकाणी लोक राहत कसं असतील. म्हणजे कधीही वोल्कॅनो इरप्शन वगैरे होऊ शकतं, तरी पण या ठिकाणी भरपूर लोक होती की जी म्हणजे रहदारी म्हणा किंवा वस्ती पाहायला मिळाली. सो इथून पण लोक खरं खाली गेली. पण आपण पुढच्या दिशेने जाऊयात का, कारण 2-3 स्पॉट होते. अगदी इथून गेलं तर जवळच्या जवळ तुम्हाला पाहायला मिळेल. मी मुद्दामून इथून घेऊन जाणार आहे तुम्हाला. तो खडक किती वेगळा दिसतोय ना, आणि त्याच्यावरती जे पिवळे पिवळे हे दिसत आहेत ना तुम्हाला, तर दॅट इज सल्फर. ओके, सगळीकडे स्मेल येत होता त्याचा. ओ, कसं पोखरलं असेल या लोकांनी, विशेष आहे म्हणजे. माय गॉड, अमेझिंग अमेझिंग, खूपच छान, मस्त. ये एक सेल्फी तो बनता है. एक फोटो काढून घेतला. तसे खूप फोटो काढले या ठिकाणी, कारण एक मेमरी आहे. सो आता सध्या एक पिक्चर येऊन गेला, म्हणजे मला असं वाटतं आम्ही तिथं पोहोचलो ना त्यावेळेस तो रिलीज झाला होता पिक्चर. सो साई पल्लवी आणि आपला आमिर खान त्यांचा सुपुत्र, सो त्यांचा पिक्चर येऊन गेला. त्याच्यामध्ये या ठिकाणी ती येऊन गेलेली. मला खरं विशेष वाटलेलं, माय गॉड कशी ती आली असेल इथे. सो त्यांच्यासाठी एक वेगळीच हे असेल. कसं दिसतंय, अमेझिंग. मंडळी प्लीज तुम्ही कमेंट करायला विसरू नका की तुम्हाला हे प्लेस कसं वाटतंय पाहताना. कारण खरं सांगू का, खास तुमच्यासाठी हे शूट घेत होते मी, कारण खरं तर नयन असे एकदम हे झालेले माझे की इतकं अमेझिंग दृश्य. आणि खरं तर त्यांनी खोदल्यामुळे आपल्याला हे पाहायला पण मिळालं. त्याच्यामुळे मी सुरुवातीला असं म्हटलं की त्यांनी असं उगच छेडखानी केली आहे, बट ह्या गोष्टी कळतात तरी नक्की काय काय चाललंय. वाव, हे पाणी दिसतंय तुम्हाला, सगळं गरम पाणी आहे हे. ओ, थांबा, एका ठिकाणी आहे ना पुढे मी तुम्हाला ते उकळतं पाणी दाखवलंच आहे. तेही बघून तुम्हाला खूप छान वाटेल. सो जाऊ का मी पुढे. ओ, अमेझिंग. एन्जॉय केला मुलांनी पण, सगळ्यांनी पण. आता या ठिकाणी मी बरंच काय काय बोलतेय, पण ते तुम्ही हे करू नका, कारण काय केलं, सगळ्यांचे मी फोटो काढून घेतले आणि सगळ्यांना हे सांगितलं होतं एक छान मेमरी तुम्हीही फोटो काढून ठेवा, कारण होक्काइदोमधील हे प्लेस आहे, इथे आपण परत कधी येणार माहिती नाही आहे. सो छान सगळ्यांनी फोटो काढले, सगळ्यांनी एन्जॉय केलं. मेन म्हणजे मुलांना ज्यावेळेस हे आम्ही सांगत होतो ना की सल्फर किंवा वोल्कॅनो इरप्शन, ह्या सगळ्या गोष्टी त्यांना ॲक्च्युअलमध्ये दाखवता आल्या. सो ते पण एक लाईव्ह त्यांना प्रात्यक्षिक त्या ठिकाणी मिळालं की कशा पद्धतीने असतं वोल्कॅनो, म्हणजे किती गरम गोष्टी असू शकतात वगैरे. सो त्या सगळ्या मी या ठिकाणी त्यांना एक्सप्लेन केल्या. आणि हो, तुम्हाला माहिती आहे का, आपण परतीच्या मार्गावर आहोत, कारण प्रत्येक स्पॉटला त्यांनी आम्हाला अर्धा तास असा दिला होता. अर्ध्या तासामध्ये बघा, काही ठिकाणी 1-1 तास दिलेला, बिकॉज थोडा वेळ लागत होता. आणि येस, हिअर वी गो. 1च मिनिट, खालून पाणी येतोय, माय गॉड. म्हणजे किती हे असेल ते कळणार नाही. 1च मिनिट, मला हेही पाणी गरमच आहे, पण उकळतं पाणी जे मला तुम्हाला दाखवायचं आहे ना, सो माय गॉड मिळालं. ओके, सो किती पाणी उकळतंय कल्पना करा तुम्ही. म्हणजे आपण अशा प्लेसला होतो की त्या ठिकाणी सगळी जमीन ही इतकं टेम्परेचर होतं त्या जमिनीचं, आणि तिथं आजूबाजूला त्यांनी असा हा रस्ता केलेला की जो आपण पाहिला. आता मला तुम्हाला अजून एक गोष्ट सांगायची आहे. ओके, वरती आल्यानंतर आपण फोटो काढू. ओके, तर या भागामध्ये ओनसेन आहेत. ओनसेन म्हणजे काय तुम्हाला माहिती आहे ना, पब्लिक बाथ. ओके, सो गरम पाण्याचे झरे असल्यामुळे आणि त्याच्यात खूप खनिज आहेत. ओके, खनिजे असल्यामुळे ते हेल्थसाठी खूप चांगले मानले जातात. त्यामुळे लोकांनी, आमच्यामधलेच काही लोक या ठिकाणी ओनसेनमध्ये पण गेले. त्याने काय काय होतं तुम्हाला सांगते. या ओनसेनमध्ये जर तुम्ही गेलात तर त्याच्यामुळे तुमच्या हेल्थचे जे काही इश्यू असतील, ओके, सो ते दूर व्हायला मदत होते. त्यामुळे लोक आल्यानंतर खानाराजू 100% या ठिकाणी ओनसेनचा अनुभव घ्यायला जातात. आणि जागोजागी असे प्लेसेस होते की ज्या ठिकाणी तुम्ही ओनसेनमध्ये जाऊ शकता. आणि हो, त्यांनी ते सोडले पण होते, म्हणजे त्यांनी आम्हाला सांगितलं पण होतं की तुम्ही जाऊन येऊ शकता. सो खूपच छान होतं मंडळी. आणि हो, तुमचा रिव्ह्यू द्यायला विसरू नका प्लीज. ओके, आता यानंतर आपण कुठं जाणार आहे माहिती आहे का,
चिक्यू. आता चिक्यू म्हणजे काय हे मी तुम्हाला सांगणार आहे होते ना. तर चिक्यू म्हणजे काय, तर एक केप चिक्यू म्हणून आहे. ओके, म्हणजे त्याला चिक्यू मिसाकी असं म्हटलं जातं. ओके, चिक्यू मिसाकी. सो चिक्यू म्हणजे काय, तर अर्थ. ओके, पृथ्वी म्हणजे चिक्यू. इथे कसं मांडलंय त्यांनी अगदी लोकांना आहे ना एंटरटेन करण्यासाठी सगळ्या गोष्टी करून ठेवलेल्या आहेत. सो चिक्यू म्हणजे चिक्यू मिसाकी म्हणजे एक अर्थचं एक टोक या ठिकाणी तुम्हाला मला दाखवायचं आहे. सो इथे पण साधारणतः एक थोडा वेळ होता आपल्याकडे. जाऊयात आपण वरती. तुम्हाला चिक्यू म्हणजे अर्थ दाखवायची आहे, मला पृथ्वी दाखवायची आहे या ठिकाणी. सो पाहून घ्या मंडळी तुम्ही, कारण अजून आपण त्या ठिकाणी जी लोक आहेत ना तिथं आपण जाणार आहे. तिथून जो आपल्याला समुद्र दिसणार आहे ना, तो अगदी खरं पाहण्यासारखा आहे. ओके, हां. आता तुम्हाला असा प्रश्न पडला असेल की या ठिकाणी नक्की कुठला समुद्र आहे वगैरे, पडलाय का प्रश्न? नसला पडला तरी मी तुम्हाला सांगणार आहे. ओके, सो आता आपण ज्या ठिकाणी पाहायला जातोय वरती. सो पप्पांना गरम झालं कारण खालून एवढं वरती चालत आलो आपण. सो एक मिनिट, अरे हळूहळू बाबा. ओके, सो सुमारे 100 मीटर असा उंच कडा आहे तो. ओके, आणि तिथून तुम्ही जो बघणार आहात तो आहे अथांग पॅसिफिक महासागर. ओके, सो या बाजूचा परिसर आपण एकदा नोट करूयात. आणि अगेन ही सगळी साकुराची झाडं आहेत, पण थोडंसं उशीर झाल्यामुळे म्हणजे अजून उशिरा येणार आहेत फ्लावर्स. सो हा पूर्ण जो तुम्हाला दिसतोय हा आहे पॅसिफिक महासागर. ओके, आणि त्या ठिकाणी एक मी तुम्हाला पांढरं असं सुंदर एक लाईट हाऊस दाखवलेलं पहा सुरुवातीला. तर ते किती क्लिअर आहे ना, क्लिस्टर क्लिअर. ओ, हा पूर्ण. आता यातला का चिक्यू मिसाकी असं नाव दिलं आहे माहिती आहे का, इथून जर तुम्ही तो पॅसिफिक महासागर पाहिला ना तर तो असा गोलाकार दिसतो. ओके, एंड नाही आहे ना. सो म्हणून तो अर्थचा एक पार्ट, अर्थ पृथ्वी गोल आहे हे इथं आल्यानंतर कळतं असं त्यांना म्हणायचं आहे. म्हणून तो पार्ट बहुतेक त्याला तसं नाव दिलेलं असावं. सो आणि काय माहिती आहे का, म्हणजे स्काय आणि समुद्र अगदी एकमेकांना भेटल्यासारखे तिथे दिसतात. दिसतंय तुम्हाला? ओके, सो पटकन आपण बघितलं कारण तेवढंच एक गोष्ट पाहण्यासारखी होती ती. आणि त्यानंतर मग आपण आपल्या परतीच्या प्रवासाला परत निघालो. त्या ठिकाणी आपण भरपूर फोटो वगैरे पण काढले. आणि यस, आता पुन्हा दुसऱ्या ठिकाणी जायचं आहे. सो भेटूयात.